नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ठाणे ग्रामीण जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष दयानंद चोरगे द्वारा कांग्रेस पक्ष के 139वें स्थापना दिन को लेकर किया गया पत्रकार परिषद का आयोजन। बता दें, नासिक महामार्ग सोनाली रिलायंस पेट्रोल पंप स्थित जनसंपर्क कार्यालय पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी महासचिव जिला प्रभारी राजेश शर्मा के मार्गदर्शन में ठाणे ग्रामीण जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष दयानंद चोरगे द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया। बता दें, 28 दिसंबर 2023 को कांग्रेस पक्ष के 139वें स्थापना दिन के अवसर पर नागपुर में राष्ट्रीय महासम्मेलन का आयोजन किया गया है। इस पत्रकार परिषद में राजेश शर्मा जी, दयानंद चोरगे जी, सुरेश टावरे जी, रशीद ताहिर जी ने क्या जानकारी दी, आइए देखते हैं। लाख लोक एकत्रित होणार हे एआयसीसीतून अपील करण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे तिथे ट्रेन, बस आपापल्या वाहनाने खूप मोठ्या प्रमाणात प्रदेशातून लोक तिथे येणार आहे। ठाणा ग्रामीणतून आत्ताच आमची मीटिंग झाली आणि त्याप्रमाणे आमचा अंदाज आहे कमीत कमी 2000 लोक बाय ट्रेन, बाय पर्सनल कार, बाय बस वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही 2000 लोक ह्या ठाणा ग्रामीणतून नागपूरला घेऊन जाणार आहे। 27 ला लोक निघणार, 28 ला सामील होणार आणि 28 इव्हनिंग म्हणजे 8 किंवा 9 वाजता तिथून ट्रेन ज्यांच्या जे काही सोय असेल त्याप्रमाणे 29 सकाळी परत ठाणा ग्रामीण मध्ये आपापल्या जनसेवामध्ये लोक सामील होणार। हे आमचं नियोजन आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट। त्याप्रमाणे आपण ते इम्प्लिमेंट करू। मागच्या मला वाटते 12 जानेवारी रोजी ही बातमी प्रसार माध्यमातून आपल्याला मिळाली। खरं तर जवळपास मला तरी असं वाटतं की 1000 ते 100 तरी चॅनेल असतील। त्या 100 चॅनेल पैकी एकच चॅनेल फक्त लोकशाही त्यांना मिळाला आणि त्या लोकशाही चॅनेलला ती बातमी मिळाली की बंद रूम मध्ये शरद पवार साहेबांची आणि त्यांची चर्चा झाली आणि या जागेसाठी शरद पवार ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी आग्रह आहे। ज्या वेळेला मी वरिष्ठांची चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सरळ सांगितलं की ही कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीये, ही खरं तर अफवा आहे। आणि त्यानंतर 13 तारखेला नागपूर येथे अधिवेशन चालू असल्या कारणाने आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे नागपूरला होते आणि मी 13 तारखेला नागपूरला गेलो आणि 14 तारखेला त्यांच्या निवासस्थानी माझी भेट झाली। निवासस्थानी भेट झाल्यानंतर मग ही माहिती मी नानाभाऊंना सांगितली। नानाभाऊंनी क्लिअर कट त्या वेळेला सांगितली की कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 48 पैकी ज्या काही जागा काँग्रेसला घ्यायच्या आहेत त्या शॉर्टेज केलेल्या आहेत आणि ज्या शॉर्टेज केलेल्या आहेत त्या शॉर्टेज मध्ये भिवंडी लोकसभा त्या यादीमध्ये आहे आणि ही यादी आपण हायकमांडकडे पाठवलेली आहे। याची माहिती मला 14 तारखेला आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी मला दिली आणि देत असताना मग मी तिथेच पत्रकार परिषद घेतली आणि त्या प्रेस नोट तयार केली आणि ती प्रेस नोट तुम्हाला मी 14 तारखेला मला वाटते मी रात्री दिली आणि 15 तारखेला त्याची ती माहिती मिळाली। म्हणून एक खरं तर माझ्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आणि ठाणे ग्रामीण जो माझा अंतर्गत जो विभाग आहे या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ही अफवा आहे, मिसगाईड करतात। माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। जसा आपण पक्ष वाढवण्यासाठी जे तुमची मेहनत आहे ही मेहनत अशीच ठेवा आणि ही जी जागा आहे ही जागा काँग्रेस पक्षालाच आहे। कारण मागच्या 3 महिन्यापूर्वी नवी मुंबई येथे कोकण विभागाची बैठक झाली आणि त्या कोकण विभागाच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आम्हा सर्वांना तिथे सांगितले की एक वेळ युती आघाडी हो या ना हो पण ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसलाच आपण घेणार, ही माहिती आम्हाला त्यावेळेस तिथे दिली। राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के स्थापना जो है 1885 में हुई थी और आज जो है 138 साल पूरा होके 139 साल जो है नागपुर में सेलिब्रेट किया जा रहा है। और उस ताल्लुक से ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र के अध्यक्ष नानाभाऊ पटोले, अशोक चौहान साहब और दीगर सभी बड़े लीडरों ने नागपुर में जो बैठक ली
और उसमें डिसाइड हुआ है कि कम से कम 10 लाख लोग उस प्रोग्राम में वहां शामिल रहेंगे। नागपुर में हो रहा है वो प्रोग्राम। कांग्रेस की स्थापना बंबई में हुई थी और आज तक हमेशा जितना प्रोग्राम होता था बॉम्बे में होता था, लेकिन इस मर्तबा नागपुर में वो प्रोग्राम हो रहा है। और परसों भिवंडी शहर जिला कांग्रेस कमेटी की बैठक पार्टी ऑफिस में हमने लिया था इसी विषय पर। टावरे साहब उसमें हाजिर थे, दूसरे सभी नेता वहां हाजिर थे भिवंडी के, और ये तय किया गया है कि हम लोग जो प्रोग्राम बना रहे हैं उसमें बड़ी तादाद में हमारे जो कार्यकर्ता लीडर जो है नागपुर में 28 तारीख को पहुंचेंगे। और मैंने अभी पिछले प्रोग्राम में हम गए थे, वहां नागपुर में जो मोर्चा था, जो अनुमान पार्टी ने किया था उससे 1.5 गुना वहां मोर्चा उतना बड़ा था। और ये भी मुझे विश्वास है कि पूरे महाराष्ट्र की ताकत नगर इसके पीछे लग रही है और 10 लाख के ऊपर जो है वहां पे लोग जो है जमा होंगे। सत्यवार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।